द डे याची होतील तिसरी मॅच. असे सामने खूप कमी वेळ पाहायला मिळतात आणि जेव्हा अशा प्रकारचे सामने नक्कीच श्याम कलंगुटकर याचा उल्लेख केला, अशा प्रकारचे मॅचेस जेव्हा आपण आपल्या डोळ्यातून लाईव्ह पाहतो तेव्हा ते सामने अविस्मरणीय ठरतात. पहिला चेंडू असेल, पहिला चेंडू गेन अंदर आणि दंडी बार. नशीब खराब म्हणावं लागेल, कारण बॉल आदळला शरीराला. एक टप्पा शरीरावर तर दुसरा टप्पा स्टंप्सवर आणि त्याचबरोबर द फर्निचर हॅज बीन डिस्टर्ब्ड. पहिल्याच बॉलवर पहिली विकेट. रॉयल डक ठरत माघारी परततोय संकेत तुळसकर. गेल्या मॅचमध्ये पण आपण हेच पाहिलं होतं. रजत कुडाळकर सारखा एक मातब्बर खेळाडू समोर आपल्या पीक फॉर्म मध्ये आणि दुसऱ्या चेंडूवर बाद केले. रोशन पेडणेकरने पुन्हा एकदा तोच कारनामा करून दाखवलाय आपल्या संघासाठी. संकेत तुळसकर गेल्या मॅचचा हिरो, यावेळेस नाखुश स्वतःवर. माहिती होतं एक मोठी इनिंग खेळायची होती आपल्या संघाला, पण आता माघारी परतावं लागेल. नवीन फलंदाज नेहाल तुळसकर, रोशन पेडणेकर जर विचार करायला गेला तर बरेच काल क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव, ज्या नक्कीच शैलीपासून क्रिकेटची सुरुवात झाली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, त्या दुसऱ्या पिढीपासून नक्कीच राम भरोसे बांधासारख्या एका मातबर संघाकडून खेळण्याचा अनुभव आज मात्र आपल्या घरच्या संघाकडून वापरतोय. लोअर फुल टॉस, दोन फिल्डर्सच्या गॅपमध्ये शुभम आरोंदेकर. फिल्डिंग पुन्हा एकदा अतिशय सुरेख. नॉटची सन नॉन स्ट्रायकर्स एंडवर चांगला अटेम्प्टही झाला आणि नक्कीच शुभम आरोंदेकर मॅन टू वॉच आउट फॉर. जर बघायला गेलं अखिल तर मग नक्कीच कठीण होतं हा बॉल थांबवणं, आणि पण तरी सुद्धा रनिंग बिटवीन द विकेट असो किंवा फिल्डिंग, कुठचाही दर्जा त्या शुभमला तो अगदी सहज ते हाताळेल. पण आता तुळस संघ आता विचार मंथन करावं लागेल, कारण एक विकेट लवकर गमावलाय तर एका भागीदारीची आवश्यकता असेल. या पहिल्या षटकाच्या माध्यमातून धावसंख्या झाली आहे 2 धावा. मोठा फटका आणायचा होता प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, पण नक्कीच तिकडे संपर्क झाला नाही आणि त्यामुळे चेंडू डॉट गणला जाईल. रोशन पेडणेकर एका बॅड पॅच मध्ये नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक करतोय, चांगली सुरुवात करून देतोय आपल्या संघासाठी. या स्पर्धेच्या माध्यमातून 3 चेंडूचा खेळ समाप्त, धावसंख्या मात्र 2. पुन्हा एकदा यावेळेस स्लोवर वन टाळण्याचा होता, धाव घ्यावी की नाही आणि डिरेक्ट हिटने इकडे काम केलं असतं. नॉन स्ट्रायकर एंडवर सुद्धा बॅकअप होतं नक्कीच अमित कोळंबकरचं आणि नॉन स्ट्रायकर्स डिरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. एकाच बॉलवर 2 डिरेक्ट हिट्सचे प्रयत्न झाले पण एकही स्टंप्सवर गेला नाही, त्यामुळे चोरटी धाव ही घेतली जाते. धावसंख्या परावर्तित केली जाईल ती 3 धावांवर. 3 धावा धाव फलकावर. आता एक राईट हँडेड बॅटर येतो स्ट्रायकर्स एंडवर, आदित्य बेहरे. त्यामुळे इकडे जो फील्ड तैनात होता तो म्हणजे मिड ऑनला त्याला इकडे तैनात केलं जातंय, अगदी मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑनच्या अगदी मधोमध. आणि कुशल पेडणेकर आपल्या ठरलेल्या जागेवर लॉंग ऑफ वर तैनात. आणि दरम्यान हे पुन्हा एकदा डॉट. जर विचार करायला गेला तर नक्कीच हे पहिलं षटक अतिशय सुरेख आहे. 3 धावा इकडे धावफलकावर झालेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त, म्हणजे एक दणदणीत सुरुवात आपल्या संघासाठी करून दिली रोशन पेडणेकरने. सुरुवात तर चांगली झाली पण अंत कसा होईल. मोठा फटका निघालाय, फटका फसलाय. जेल खाली शुभम आरोंदेकर, आणि जर जेल खाली शुभम आहे तर अर्थात बॅटरने आशा सोडलेलीच बरी. पूर्णपणे नेस्तनाबूत हे केलं जाते तुळस संघाला. गेल्या मॅच मध्ये ज्याने वर्चस्व गाजवलं, ज्याने डंका वाजवला तो तुळस संघ थोडासा पिछाडीवर पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर. सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 2 गडी बाद झालेत आणि त्याचबरोबर इकडे 3 धावा मात्र स्कोरबोर्डवर झाले. जर विचार करायला गेला तर याला अगदीच आपण म्हणतो द स्कोर कार्ड ऑफ फुटबॉल, जे बऱ्याच वेळा शक्य करतो ट्रेंट बोल्ट इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, ते आता करून दाखवले रोशन पेडणेकरने. आता मैदानाच्या आत जेव्हा पावलं टाकली आहेत रुपेश बेहरेने, असं फार खूप कमी वेळा पाहायला मिळतं की रुपेश बेहरे आलाय दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर. अर्थात संघ थोड्याशा संकटामध्ये आहे आणि संकटमोचक ही भूमिका निभावी लागेल रुपेश बेहरेला.
आपल्याला नक्कीच आठवतात रिंकू सिंगचे ते 5 षटकार 30 धावांचे, पण त्यापेक्षा महत्वाची होती एक धाव जी उमेश यादवने काढली होती. आणि अगदी तेच आपण पाहिलं गेल्या मॅच मध्ये. 3 चेंडू 3 षटकार बसले खरे, पण ती एक धाव महत्वाची रुपेश बेहरेची होती. पण आता एकेरी दुहे धावाने काही होणार नाही, कारण आता मोठ्या फटक्यांचा सहारा घ्यावा लागेल. गुरुप्रसाद नाईक येतोय आपल्या बॉलिंग मार्कवर आणि स्ट्रायकर्स एंडवर सज्ज असेल नेहाल तुळसकर. लो फुल टॉस बॉल आणि एकच सिंगल. सोहम खोपरेकर येतोय स्क्रीनवर. वेतन दिल्यावर नर्मल अरुंदा संघाने बरेचसे युवा खेळाडू नक्कीच तयार केले. त्यातलं जे एक नाव म्हणजे सोहम खोपरेकर, एक ऑलराऊंडर खेळाडू. त्याचबरोबर आयुष नाईक, हर्ष नाईकला तर आपण जाणतोच कशा रीतीचे तो बॉलिंग करतो, जे आपण पाहिल्याचा निर्वाळा गेल्या सामन्यामध्ये. आता रुपेश बेहरे, संघाची जबाबदारी हाताळावी लागेल आपल्या संघाची, कारण नक्की त्याने बऱ्याच वेळा ते कार्य केलंय. जेव्हा जेव्हा तुळसचा संघ संकटात होता त्याने बाहेर काढलंय, एक हाती खिंड लढवली आहे. पुन्हा एकदा तेच करायचंय आपल्या संघाला. ते करेल का रुपेश बेहरे, पाहावं लागेल. यावेळेस चेंडूला इकडे फक्त आणि फक्त ड्राईव्ह केलं. अशा प्रकारचे फटके खूपच कमी वेळा पाहायला मिळतात क्रिकेटमध्ये. डिफेन्सिव्ह स्ट्रोक नक्कीच नव्हता. चेंडूला लॉफ्ट केलं होतं कारण इकडे ब्लँक झोन होता, अर्थात कव्हरच्या दिशेला. जोपर्यंत शॉर्ट कव्हरवर चेंडू फील्ड झाला तोपर्यंत एक सिंगल आणि धावसंख्या झाली 5. ऑफ द मार्क निघाला रुपेश बेहरे एका सिंगलच्या सहाय्याने. आणि क्लीन बोल्ड, नाट्यमय परिवर्तन. शफल झाला होता शेवटच्या क्षणी बदलले गुरुप्रसाद आणि गुरु हो पहिली विकेट. गडी बाद आणि धाव संख्या नामा मात्र 5. पूर्णपणे आता इकडे कोसळलाय, सापडलाय तो एका तुफानामध्ये. तो म्हणजे तुळसचा संघ. रोशन पेडणेकरने जी सुरुवात करून दिली होती, गुरुप्रसाद नाईक त्याच पावलावर पाऊल ठेवतोय. 5 षटकांचा सामना आणि धावसंख्या मात्र 5 ही 9 चेंडूंनंतर. टेनिस क्रिकेट एक फास्ट पेस्ड खेळ होत चाललाय आणि त्या फास्ट पेस मध्ये अशा प्रकारची बॉलिंग तुम्ही टाकताय, ते सुद्धा संकेत तुळसकर, रुपेश बेहरे सारखे कसलेले बॅटर असताना, म्हणजे नक्कीच कौतुकास्पद कामगिरी. आणि आरोंदा हे नाव खूप बलाढ्य आहे. अगदी जेव्हापासून टेनिस क्रिकेटची सुरुवात झाली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, त्या पहिल्या पिढीपासून बरेचसे नामवंत खेळाडू, बरेच नामवंत पंच, बरेच नामवंत समालोचक सुद्धा आरोंदा ने दिले. अर्थात आपण कृष्णदेवजी यांचा आवाज बऱ्याच वेळा ऐकतोच आणि त्यातलंच एक महत्त्वपूर्ण दिग्गज नाव म्हणजे यष्टांच्या मागे जॉनी फर्नांडिस. अद्याप अजूनही आपलं खातं उघडणं बाकी, पण नक्की जेव्हा त्याची बॅट बोलेल तेव्हा सगळे खेळाडू हे शांत राहतील. दरम्यान नवीन फलंदाज सज्ज होतो स्ट्रायकर्स एंडवर साहिल सावंत. पहिला चेंडू आल्या आल्या मोठा फटका, झेल खाली मंदार नाईक. पाहिलं मंदारने की आपण सेफ आहोत की नाही, पण जेव्हा त्याने पाहिलं तेव्हा टाकलं त्याने सुटकेचा निश्वास. फक्त त्याने एकट्याने नाही तर बाकीच्या 10 खेळाडूंनी सुद्धा. बॅक टू बॅक विकेट. जणू काय फक्त हजेरी लावण्यासाठी येत आहेत सगळे फलंदाज. शून्याचा भोपळा घेत बरेचसे गोल्डन डक्स आपण पाहतोय माघारी परतणारे. मित्रांनो, हेच असतं क्रिकेट. एक पल में राजा तो एक पल में फकीर. थोडीशी कठीण स्थिती असेल तुळस संघासाठी. आणि काय गोलंदाजी केली गुरुप्रसादने. पहिल्या मॅचमध्ये थोडासा नक्कीच आपला रिदम थोडासा हरवला होता, पण पुन्हा एकदा कमबॅक केले गुरुप्रसादने. नवीन फलंदाज सजवतोय गंगाराम परब. आता ही जोडी, या जोडीवर सगळं काही अवलंबून आहे. आणि त्याचबरोबर विकेटची हॅट्रिक होईल का. गेल्या मॅच मध्ये आयुष ऑन हॅट्रिक, यावेळेस आहे गुरुप्रसाद नाईक ऑन अ पॉसिबल हॅट्रिक. बाला ट्रॉफीची पहिली हॅट्रिक आम्ही पाहू का. स्ट्रायकर्स एंडवर गंगाराम परब.
इकडे डिफेन्सिव्ह स्ट्रोक आपण पाहिला, बॉलला फक्त दिशा दिली ती म्हणजे मिड ऑफच्या रिजन मध्ये, तिकडे एक धाव ही आपण पाहिली. एकेरी धावेनिशी धावसंख्या पुढे वधारली ती मात्र 6 धावांवर. 6 धावा, 6 for 4 ही धावसंख्या आपण पाहतोय. अंतिम चेंडू असेल या षटकातील. पुन्हा एक डिफेन्सिव्ह स्ट्रोक, बॅकफूट ड्राईव्ह आपण पाहिली, एक धाव घेतली जाईल आणि त्याचबरोबर स्ट्राईक आपल्याकडे ठेवेल रुपेश बेहरे. त्याला माहिती आहे आता संघ संकटात आहे, तर आता एक भागीदारी नितांत आवश्यकतेची. पण दुसऱ्या बाजूने पार्टनरशिप जर विचार करायला गेली तर रोशन पेडणेकर आणि गुरुप्रसादची दिशा चांगली झाली आहे, कारण 2 षटके समाप्त झाली आहेत. पहिल्या षटकात 3 तर ह्या षटकात 4 आणि प्रत्येक षटकामध्ये इक्वल नंबर ऑफ विकेट, समांतर विकेट प्रत्येकाच्या खाती 2-2 हे दिले जात आहेत. धावसंख्या झाली आहे ती मात्र 7 धावा. उर्वरितच्या 18 चेंडूंचा खेळ राहिलाय बाकी. तर पुन्हा एकदा घेऊन जातोय ओव्हर टू मिस्टर श्याम कलंगुटकर. धन्यवाद. Thank you, Deep. After completion of 2, it's 7. 7 for 4 at the moment. The MSRT Thuras. Here's Ayush. Nicely played. Down to deep mid wicket. It'll just be a single. Match between MSRT Thuras and Vedant Levin Arunda. Vedant Levin Arunda winning the toss and deciding to bowl first. So far, their decision is paying rich dividends for them. Looking for the reverse, missed it completely. That's a dot ball. Nicely played. Down the field at deep covers will just be a single. Score moves to 9. Down on one knee, missed it completely. That's another dot ball. So far, no boundaries in this innings. First picked up 2 wickets by Roshan and then by Guruprasad. Nicely played in the covers again. Trying to sweep the cover will just be a single. What a match that was previously. Needing 18 runs of the final 3 deliveries. And it was Sanket Turaskar, star in the making. 3 sixes in 3 deliveries to finish off the game for his team. 15 deliveries, scored 40 runs. This game, he was gone for a golden duck. Ball ricocheting off his body onto the stumps. Unfortunate events, but will had to walk. And he went for a duck. The very first delivery. This time a reverse. And that's 4.
That's the first boundary. After completion of 3, it's 14 for the loss of 4. 14 for 4 after 3 overs. Harsh Naik, and he starts off with a dot delivery. 3 overs, 14 for the loss of 4 wickets. MSRT Thuras put into bat by the Vedant 11, Harmal Aronda. Nicely played in the air, oh, just falling short. Kushal Pednegar with a valiant effort diving forward and just couldn't quite get there. Full marks to his commitment that he's shown. Meanwhile, batsmen have taken 2. Big hit in the air. Fielder. Oh, just gone over. Is it gone or? Yes, it's gone all the way for 6. Half a dozen runs. And thanks to our lineman there. He's very quick, he's very agile and knows where the ball landed and signaling a maximum to the umpire. Always very helpful. The cameras can't get every angle. This man can. Little kid down there at the deep mid-wicket fence. Score moves to 22 with that maximum from the skipper. Full toss delivery. In fact, just dipping on the last occasion. Just be a single. Score moves to 23. This is the 4th over in progress. Just one more to go after this. Final over coming up after this one. 5 overs game in this pre-quarters. Winner to take on KVSC Parsim in the quarter-final 1. Requesting the umpires to make it quickly. In the air, chance and gone. Sock dismissal. Outside after the bat and taken by Harsh. He gets his man. It's 23 for 5. So new man is Siddesh Naik, aka Gotia Naik.
23 for the loss of 5 wickets. Final delivery coming up in this penultimate over, which is bowled by Harsh. Swing, miss, dot delivery to end the over. After completion of 4, it's 23 for the loss of 5. 23 for 5 after 4 overs. 1 over coming up. Final over to be bowled. So dot delivery to start with. Soham Goramkar bowling the final over. First delivery, a dot ball. Rupesh leaves that, and that will be a wide. Extras. Score moves to 24. Nicely played in the covers, in the gap. Will just be a single, looking for the second one. Chance of a run out, and that's gone. Pretty good work by the bowler. He taking the Wales in flash, and it's just a single and a wicket. So it's 25 for 6. MSRD to us. So new man in is Prasad Bere. He'll be at the non-striking end. Reverse sweep. And that's played nicely. It's running towards the fence for 4. And that's gone for 4. Score moves to 29 with that boundary. So battling a lone battle. Here's the skipper in the middle. Rupesh Bere. Nicely played again. Down to covers. Looking for the second one. A better throw. But no. Another couple of runs. Score moves to 31 with that couple. So final 2 deliveries coming up in this innings of MSRT Thuras, who were put into bat by the Vedant 11, Harmal Aronda. Knocked him over. 1 shot too many. You miss, I hit. It sends the skipper back in the pavilion. He's gone for 20. It's 31 for 6.
Here's the final delivery coming up. Last delivery. 31 for 7. Just gone over John, and will just be a single to end the innings. So that's it. 32 for 7. That has been posted by the MSRT Thuras. They were put into bat by the team from Aronda. Top scored by Rupesh Bere, 20. For the rest, all the batsmen not even getting into double figures. So after completion of 5, it's 32. 32 for the loss of 7. Pick of the bowlers was Roshan. 2 wickets for 3 runs. Accounted for the dangerous Sanket Turaskar in the very first over. In fact, on the very first delivery. Other bowlers, well, they chipped in. Guru Prasad picked up 2. Harsh picked up 1. Soham picked up 1. Ayush was wicketless in this game. So 33 will be the target for Vedant Levin, Harmal Aronda. Shortly we'll have the run chase. Requesting the batsman, please hurry up. Batsman. Batsman of Vedant Levin, Aronda. Please hurry up. So needing 33 runs to win in 5 overs. Here are the 2 batsmen. John Fernandez, along with him is Guru Prasad. And with the ball, it will be Aditya.
Nicely worked by John Fernandez. Gets off the mark with a single. Looking for the second one, but not on. Just a single to get the mark. To get the juices flowing for him. Gets off the mark with that single, Johnny. Gets off the mark in the day so far. Looking for the big hike over mid-wicket. In fact, over square leg. Leg buys the signal given. Score moves to 2. Needing another 31 runs to win. 31 required in 22 deliveries for the Vedant 11 Arunda. If they win this game, they move into the quarterfinals 1. That will be played against KVSC Parsim. Let's see if they can break the jinx of quarterfinals. Again, onto the foot. Will be a dot delivery. Knocked him over. Gone. Second time around, John Fernandez. No show for him today on his birthday. Well, he has disappointed the crowd. First game he was gone for duck. Now he's gone for just 1 to his name. So after, in fact, this is the first over in progress. 2 for 1. So new man is Kushal, needing another 31 runs to win. Got the prize wicket of John Fernandez. Kushal is the new man. Will be on strike for the first time. Nicely played. Straight to the man. Chance. No, not quite. Would have approached the ball. Would have come in closer. The ball coming towards him. Gets off the mark with that single, Kushal. Swing misses completely. Dot delivery to end the over. After completion of 1, it's 3. 3 for 1 after 1. Vedant 11, Arunda. So 24 deliveries left and needing another 30 runs to win with 9 wickets in hand. KVSC Parsim, please be ready.
So here's Gangaram into his first and team second. 3 for 1 after 1. Needing another 30 runs to win in 4 overs. Nicely played, straight to the man, chance of run out. Oh, directed, would have been gone, would have been curtains for the batsman. But not quite. Nehal with that throw. Score moves on to 4. Needing 29 in 23 deliveries. In the air, chance, not quite. Has it gone all the way for 6 or is it a boundary? Yes. Umpires, both the hands up in the air, and that's a maximum. Just a mere flick of the wrist from Guru Prasad. Yes, hitting the toe end of the bat, but still enough power to carry it over the boundary fence for 6. Score moves to 10. Needing another 13 runs to win. In fact, 23 runs to win. Again in the air, this time in the gap. This time over mid-wicket. Couple of bounces into the fence before. So dealing in boundaries is Guru Prasad. Score moves to 14 runs. Wanting to sweep that one. Will just be a single. Score moves to 15. Needing 18 runs to win. 18 runs required. Just the second over in progress. 3 more to go after this one. Down the ground. Will just be a single. Yes, it is. Just a single. Score moves to 16. In the air. Bowler settling under it. And he takes it. So both the openers are back in the pavilion pretty quickly. First it was Johnny. Now it is Guru Prasad. 16 for 2. So new man in is Shubham Arondekar. After completion of 2, it's 16. 16 for 2 after 2. So change in bowling, it will be Aditya Naik. Full toss delivery, no proper timing on that one. Couple of bounces in the hands of the fielder at tip square leg. In fact, it's Aditya Bere who is bowling from the Bandeshwar end. Just a single. So moves to 17. Nicely fielded. Stops a certain boundary for his team.
That's Gota Naik for you. Siddesh Naik. Just a single. Just 15 more required to win. Swing. Missed. That's a dot ball. Nicely bowled again. Down the ground this time. Bit of fumble. Looking for the second one. And rightly so. Just a single. Sahil Savant down there at long on. Score moves to 19. Third over in progress in this innings of Vedant 11, Harmal Aronda. Nicely worked. Again, just a single. Nicely played in the covers. Looking for the second one. Chance of run out. Oh, not quite. 2 more runs added. So doing it nicely at the moment. After completion of 3, it's 22 for the loss of 2. Hanika 11's owner, we have Sri Anna Gowde, requesting Sudeep, if we can please welcome our guest. Just 11 more required to win. 2 overs left and 11 runs to win. So Yogesh Aruskar, just 13 years of age, will be bowling this over. Needing another 11 runs to win. Full toss delivery and just a single. Down at deep mid wicket. A full toss delivery. Well, his dugout wanting him to hit this one out of the park, but he just nudged it around for a single. Just 10 more required to win. Nicely played. Again, looking for the single, in fact, a double. Nicely done. 2 more. Just needing 8 runs to win.
Requesting Shri Prashant Mandrekar to please take his seat on the dais. Requesting Sudeep to welcome our guest. Good delivery again in the block hole this time. A dot ball. This young kid is again turning some heads. Definitely bowling some good lines. Has a lot of cricket to be played in his life. Just that he is showcasing his talent at the nicely played. Again, just a single. Nicely played. Looking for the second one. Chancing the arm. And it's a wayward throw. Two more added. Score moves to 28. Inching closer. Just 5 runs required to win. Full toss delivery. Play to covers. Will again be single. Just 4 runs required to win. After completion of 4, it's 29. 29 for the loss of 2 wickets. 29 for 2. Just needing 4 runs to win in the final over. So change in bowling, it will be Yogesh Nerurkar. 4 runs required to win. Once we had 21 runs to win, it was Sanket Turaskar. In the end, in the last 3 deliveries, getting those 3 maximums. Yes, Yogesh. Just the fielder is closing in at silly mid wicket, yeah. Shortest mid wicket you'll see. Just to pedal round the corner. We'll be looking for the second one and will easily make it to a couple. So just 2 runs required to win. Score moves to 31, needing another 2 runs to win. And gone. Looking to just turn it around, Shubham. And he's been run out smartly by the wicketkeeper. Just 2 required to win, and new batsman coming in will be Mandar Naik. 2 required to win in 4 deliveries.
Here's Mandar facing Yogesh from the Bandeshwar end. 2 required in 4 deliveries. Looking for a single, and the scores will be level. Yes, scores are level. Just 1 required to win. Just 1 to win in 3 deliveries. And that's it. Victory. Runs coming from the bat of Kushal Pednekar. The winning runs. They move into the next round. That is the quarter-final one. They'll be playing against KBSC Parsim. Requesting both the captains, please come for toss. After the toss, we'll have 5 minutes break. Yes, please come for toss, both the captains.